हे बघ, ही पानं आहेत ना, ही अशी तोडायची. चला ग आटपा पटापट, आता सोनं लुटून येतील सगळेजण. इतरांचं ठीक आहे, पण तात्यांना जायची काय गरज होती ग? 2-3 जण गेले असते ना तरी चाललं असतं. अगं हौसेने जातात ते, आणि अजूनही इतक्या उत्साहाने जातात, त्याचं कौतुक आहे मला. हे सोनं लुटणं म्हणजे नक्की काय असतं? अगं सोनं लुटणं म्हणजे, थांबा बाई, मी सांगते. बरं बाई सांग. आदिती, तुला ह्या घरातल्या बऱ्याचशा गोष्टी माहित नाहीयेत. आणि सिद्धूनी तर हे सांगितलं नसणारच आहे. काय? तुला सोनं लुटणं हा प्रकार माहित नाही? नाही. अगं सोनं लुटणं म्हणजे ह्या घरातले सगळे पुरुष सोन्याच्या पेढीवर जातात आणि सोनं लुटून आणतात. काय? हा. अगं पण सॉरी बाई, सांगू द्या मला सगळं. अहो पण नानी, तू गप्प बैस. तू तुझं काम कर, तुला काहीच आठवत नाही. आदिती, आपले तात्यात ना पूर्वी दरोडेखोर होते. काय? तात्या? अहो कसं शक्य आहे? अगं हो, खरं सांगते, त्यांना गुळपोळीचे विरप्पण म्हणायचे. नाही हो, पण तात्या तर किती चांगले आहेत. आधी डेंजर होते, बयोबाईंनी सुधरवलं त्यांना. सगळं सोडलं त्यांनी आणि शेती केली. आता तसे चांगले झाले, पण निशा अजून तशाच आहेत. सगळं सोडलं त्यांनी ना एक अट घातली आहे. वर्षातला एक दिवस मी माझ्या खऱ्या रूपात येणार, आणि तो दिवस आजचा आहे, दसऱ्याचा. अगं पण नाने, चल आवर लवकर, काम कर. एक मिनिट, पण मग घरातले इतर पुरुष? ते पण जातात. तात्या सगळ्यांना शिकवतात दरोडा कसा घालायचा ते. शेवटी दरोडेखोराचं रक्त येते, कोणी विसरता कामा नये. पण म्हणजे सीट पण नाही ग, म्हणजे सीट चांगला आहे, तो लांबूनच बघतो. लांबून बघतो, कोणी येत तर नाहीये ना. अरे हसताय काय तुम्ही? किती डेंजरस आहे हे. अगं नेहमी नाही, वर्षातून एक दिवस. एक दिवस कधी? नाने, आवर, सगळं विसरते, काम करायला विसरशील. अहो पण एक दिवस तरी का? इतकी चांगली माणसं आहात तुम्ही, कशाला एखाद्याचं दुकान लुटायचं? किती नुकसान होत असेल बिचाऱ्याचं. आणि पोलीस काहीच करत नाहीत का? पकडतात ना. आज पकडलं तर आज पण जायला लागेल जेलमध्ये. हो, किती कॅज्युअली बोलताय तुम्ही. भीती नाही वाटत तुम्हाला? अगं आता आम्ही सगळं स्वीकारलंय ना. तू पण या घरची सून होणार आहेस. तू पण लवकरात लवकर सगळं स्वीकार. आले आले, सगळे सोनं लुटून आले. नशीब यावर्षी नाही पकडलं. एक पुरे झाले ग. चला बरं बाहेर चला सगळ्याजणी. चला लुटलेलं सोनं बघू. चला ग. दरोडेखोर? अगं आदिती, तू अशी काय बघतेस? जा सिद्धूला उभा, तुमचंही लग्न ठरलेलं आहे. आदिती चल ना.
आदिती, तुला माहित नसेल म्हणून सांगतो. पूजा झाली ना की आम्ही सगळे पुरुष मंडळी सीमोल्लंघन करतो. म्हणजे काय की वेस ओलांडून तिकडून सोनं लुटून आणतो आणि मग घरी आल्यानंतर घरातल्या सगळ्या स्त्रिया पुरुषांना ओवाळतात. चला 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 घरात चला चला. काय झालं? असं तोंड का पडलंय तुझं? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. तू खोटच बोलणार. तात्या, तुम्ही दरोडेखोर होतात? काय? तात्या हो, तुम्हाला या गावात मान आहे. हे असं दरोडेखोर म्हणून एक दिवस तरी कशाला? हे सोनं लुटणं बरं दिसतं का? अदिती, अगं काय बोलतेस तू? हे तू तर काही बोलूच नकोस. अजून किती गोष्टी लपवल्यास तू? सीड आणि दरोडेखोर असल्याचं कसला आला अभिमान? तात्या सॉरी, पण मला नाही पटलंय हे. तुम्ही तो मार्ग सोडला होता ना, मग आता एक दिवस तरी कशाला? तुम्ही आत्ताच्या आता लुटून आणलेलं सोनं परत करा. मला सांग, तुला हे कोणी सांगितलं सगळं? बयोबाईने? आपली मस्करी अंगाशी येणार बहुतेक. हो, पळा इथून आता. मला हे ताई काकींनी सांगितलं. अगं मस्करी करत होती ती. आणि माझ्या मिशा बघून मी तुला खरा दरोडेखोर वाटलो असेल. अगं सोनं लुटतो म्हणजे आम्ही दुसऱ्या गावी जाऊन आपटेची पानं आणतो. तेही गरजे एवढंच, एक फांदी. झाडावरची पानं सुद्धा आम्ही जास्त लुटत नाही, झाडाला त्रास नको म्हणून. मग दुकान काय लुटणार? खूप भोळी आहेस ग पोरी तू. पटकन एखाद्यावर विश्वास ठेवतेस. अदिती, आणि असं काही असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? नसताच सांगितलंस. एवढी चांगली माणसं लपवून ठेवलीस माझ्यापासून. हे तर नक्कीच लपवलं असतंस. बरं, आता भांडू नका. चला सोनं वाटून घेऊया. रावण पण जाळायचा आहे आणि तात्या कोणाला मानाचं पान देतात ते पण बघायचंय. चला आपण सगळे चहा पिऊया. चहा तर झालाच पाहिजे. हे बरोबर. आणते हा चहा. आलेच मी. अदिती, मला तर वाटतं यावर्षी मानाचं पान तुलाच मिळणार. खरंच? मागच्या वर्षी मला मिळालं होतं ते मानाचं पान, तर या वर्षी म्हणजे मला नाहीच मिळणार. या वर्षीच्या विषयावरून मला तरी असं वाटतंय की या वर्षीचं मानाचं पान रत्नाकरांनाच मिळणार आहे. ए नका काढू बाई तो विषय. तुमच्यामुळे मला सारखी बोलणी खावी लागतात. मग अगं ते बोलणी खावी लागली ती तुझ्या चुकीमुळे. तू कशाला घटस्फोट म्हणून हातावर लिहिलं होतंस? नाहीच लिहिणार आहे मग मी याच्या पुढे. जे लिहिलं होतं ते पण पुसून आले बघ. आता यापुढे लिहायचं नाही हे तरी लक्षात राहील का तुझ्या? ते नाही सांगतायत बाबा. विसरले तर? हे तुम्ही काळजी करू नका. मी तिला हातावर याच्या पुढे काही लिहूच देणार नाही. घटस्फोटाचा विषय निघाला होता तेव्हा मला तर खूप टेन्शन आलं होतं. मी काय म्हणतो, तात्यांना तर काही कळलं नसेल ना? अरे रत्ना अक्का मध्ये आली त्यामुळे हा विषय तिच्यावर फिरला. तात्यांना तसं काही कळलं नसतं. बापू, अरे तू नको काळजी करू. आहे ना आपण सर्व घेऊ सावरून. नानी, तू फक्त गप्प राहा. नाही नाना काका, नानी काकींना काही बोलू नका. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना तात्या आणि बयो आजींपासून काही गोष्टी लपवाव्या लागतात. अदिती, अगं आपण हे चांगल्यासाठीच करतोय ना, आणि तू नको वाईट वाटून घेऊ. अगं घेईल मी हिला सांभाळून. सवय आहे मला हिची. नाही ओरडणार तुझ्या काकीला. पण तुम्ही मला ओरडत का होता? आदिती, तुझ्या आई बाबा कधी येणार आहे? पोहोचतीलच आता.
देवा, त्यांचा एकमेकांविषयी असलेला राग आणि घटस्फोट घेण्याचा विचार जळून जाऊ दे. तर तात्या आणि बैवाजी ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यासोबतच आलाय आजचा सुवर्ण क्षण. अर्थात आम्हा सगळ्यांनाच तो प्रश्न पडलाय की तात्या नेमकं ह्या वर्षी हे मानाचं पान कोणाला देणार. तर तात्यांच्या तोंडूनच ऐकूया त्या लकी व्यक्तीचं नाव. तुम्हाला माहितीच आहे, दरवर्षी घरातल्या एका व्यक्तीला मी हे मानाचं सोन्याचा पान देत असतो. त्यावर त्या व्यक्तीकडनं माझ्या काय अपेक्षा आहे ते लिहिलेलं असतं. अर्थात घरातला आनंद हाच त्यामागचा एक हेतू असतो. हे सगळे असे का बघतायत माझ्याकडे? माझ्यामुळे घर आनंदी राहत नाही का? कोण म्हणाल तुला? तू शांत हो. तात्या काय बोलतात ते ऐक आधी. माझे किती दिवस शिल्लक राहिलेत मला माहित नाहीये, पण काहीतरी राहिलंय असं वाटू नये म्हणून मी ही प्रथा सुरू केली आहे. यावर्षी मी हे मानाचं पान अशा व्यक्तीला देणार आहे की जी या घरातली आहे. या घरातली शांतता, नाती आणि संस्कार त्याच व्यक्तीने पुढे टिकवून ठेवायचे आहे. आणि ती व्यक्ती आहे आदिती. थांब, तू नाही, हे मानाचं पान द्यायला मी तिथे येणार. तात्यांना संशय आला काय? तात्यांना खरंच कळले का? पण सांगणार कोण? आणि कळलं जरी असेल ना तरी आदितीला तात्या या घरातलंच मानतात ना. बरोबर बोलतोय बाळा. तात्यांना नाही कळलं. कळलं असतं तर लग्न मोडलं असतं. काही दिवसातच या घराला, या घरातल्या माणसांना आपलंसं करून घेतलंस तू आणि लग्नाआधीच या घराचा एक भाग झालीस. म्हणून ह्या वर्षी हे मानाचं पान तुला. अगो बाई, वीणबाई आल्यात. अरे आदितीचे आई बाबा, या 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 या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. अरे सखा, अरे काय चहा पाणी सरबताची व्यवस्था कर. नो थँक्स, काही नकोय आम्हाला. मॉम, हे एक मिनिट अदिती बेटा. नमस्कार, कसे आहात सगळे? छान, मजेत आहोत. सगळे छान आहेत ना. आज सणाचा दिवस आहे, आनंद असणारच ना घरात. हो हो, तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण हार्दिक शुभेच्छा. या घरातल्या सगळ्यांना देण्यासाठी मी सोनं आणलंय. ते आधी वाटून घेते हा सगळ्यांना. ड्रायव्हर, हे खरंच सोनं आहे? त्यांच्याकडे आपट्याची पानं मिळत नाही. नानी, खरं सोनं? अतिथी, अगं हेच खरे दरोडेखोर निघाले. नाही म्हणजे आम्ही खरं सोनंच आणलंय. आणि हो, इतक्या सगळ्यांसाठी आणायचं म्हणलं की
अख्खं दुकान लुटून आलोय आम्ही. तात्या, हे माझ्याकडून तुम्हाला आमचं मानाचं पान. हे आहे यांच्याकडे मानाचं पान. हो, आणि हे फक्त तात्यांसाठीच नाहीये बरं का, सगळ्यांसाठी आणलंय मी. मॉम, अगं खरं सोनं कशासाठी? अगं तूच म्हणालीस ना, इथे सोनं देतात, मानाचं सोन्याचं पान. यांच्याकडे इतका छान आणि मोठ्या प्रमाणात दसरा साजरा होतो, मग आपल्याकडचाही दसरा त्यांना कळायलाच हवा ना. अहो, आम्ही दसरा कसा साजरा करतो हे तुम्ही कुठं पाहिलंय? शुभ दसरा. शुभ दसरा. आपणासही दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सोन्याचं पान हे अदिती. आजच्या दिवशी हेच सोनं, पण तुम्ही खरं सोनं आणलंय ते स्वीकारणं जरा आम्हाला जड जात आहे. तुम्ही ते मनापासून आणलंय म्हणून तुमचे आभार. आम्हीही ते मनापासून स्वीकारतोय. आजचं महत्व आपट्याच्या पानालाच. सोन्याचं प्रतीक मानलं जातं आपट्याच्या पानांना. महालक्ष्मी, माझं लाखोचं नुकसान झालंय तुझ्या त्या सो कॉल्ड स्टेटस दाखवण्याच्या मूर्खपणामुळे. कळलं? शट अप मिलिंद. यू जस्ट शट अप. माफ करा. हो. तुमच्या नावाची पावती उद्या तुम्हाला मिळेल. चला आपण आता रावण जाळूया. मी आहे राम. घटस्फोट